नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर एक व्हॉट्सॲपवर आलेली पोस्ट शेअर करत आहे. शीर्षक आहे ढ आणि रचनाकार अज्ञात. ऐकूया तर. कुणीतरी ढचं कौतुक करायला नको का? मला वाटतं ढ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी. ह्या भाषेच्या समृद्धतेचा आपल्याला गर्व असायलाच हवा. अहो, ढ अक्षर नसेल तर ढला सांगणार कसं की तो किंवा ती काय आहे? अश्रू कसे ढाळणार? ढमढेऱ्यांना काय म्हणणार? शिवाय ढमढेऱ्याच्या ढब्या ढेरीवरून डब्बा ढेकून ढासळला हे कसं म्हणणार? ढाण्या वाघाला काय म्हणणार? आणि ढापण्या कोणाला म्हणणार? आणि ढापणार तरी कसं आणि कोणाचं? ढवळणार तरी काय? कढीला मुकणार? आणि ढकला ढकली नसेल तर परीक्षा, कोर्टाची तारीख हे पुढे कशी ढकलणार? आणि ढग भरून नाही आले तर पाऊस कसा पडणार हो? ढगळ कपड्यांसाठी ऑल्टरवाल्याला काय सांगणार? दुसऱ्यांच्या ढवळाढवळ कशी करणार? आणि ढळढळीत सत्य मांडणार कोण? वाळूच्या ढिगाऱ्यात बोगदे कसे करणार? आणि पतंगाला ढील कशी देणार? ढेरपोट्याला चिडवणार तरी कसं? आणि एखाद्याकडे ढुंकून न पाहणं हे जमेल का? ढेकर नसेल तर पोटभर जेवण होईल का? गुळाची ढेप कशी पडणार? आणि ढोंगी बाबांचं काय करणार? गुराढोरांचं काय? ढोलकी नसेल तर तमाशाचं काय? एखाद्याची चालण्याची ढब कशी बरं ठरवणार? आणि अतीव दुःखात ढसाढसा कसं रडणार? सूर्य पश्चिमेला ढळल्याशिवाय सायंकाळ कशी होणार? आणि एखाद्यावरील आरोपांचा पाढा वाचून दाखवल्याशिवाय त्याचा ढिम्मपणा कसा दिसणार? काही खाजगीत सांगायचं असेल तर तुम्हाला तुमची बायको कोपरानी कशी डोसणार? खोकल्याची ढास लागल्यावर सुंठ कोण देणार? अहो, ढेकूनच नसतील तर त्या डायझनचा उपयोग तरी काय? आणि इतक्या दिवसाचा विरह सहन करणारे मद्यपी आता ढोसणार कसे? ढोबळ मानाने जरा विचार करा. ढ हे अक्षर असलेली एकमेव भाषा म्हणजे मराठी. आणि आपल्या भाषेच्या समृद्धतेचा आपल्याला अभिमान हा हवाच, हो की नाही? आणि अजून एक राहिलं की जर ढच नसेल, फार महत्त्वाचं आहे, जर ढच नसेल तर पार्श्वभागाचं यथोचित वर्णन कसं करणार? धन्यवाद.